नमस्कार. शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं. कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपल्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपल्याला आठवत असेलच की ज्या वेळेला ही व्हॉलॅटिलिटी स्क्वीज झाली होती आणि त्यानंतर मी सांगितलं होतं, म्हणजे आपल्याला 21 तारखेला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, की आता आपल्याला काय होऊ शकतं, इथून बाहेर पडल्यानंतर एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आणि ती खाली होण्याची शक्यता आहे. आणि ती आपल्याला मुवमेंट स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता 24,135च्या खाली टिकल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आतापर्यंत 7 टार्गेट आलेली आहेत. बरोबर. आणि ह्यामध्ये होणारी प्रत्येक मुवमेंट मी तुम्हाला अगदी क्लिअर कट सांगितलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर काल दुपारनंतर सांगितलं होतं की आता व्होलाटाईल मुवमेंट होणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फार काही शिल्लक नाहीये. त्यामुळे आता आज काही मी इथे अपडेट देणार नाही म्हणून सांगितलं होतं मार्केट चालू असताना. बाय द वे, आपण लाईव्ह मार्केट चालू असताना जे गोल्ड मेंबर्स आहेत त्यांना दिवसभर निफ्टी फिफ्टीचे अपडेट्स देतो. जे प्लॅटिनम मेंबर्स आहेत त्यांना निफ्टी फिफ्टी सोबतच बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या सुद्धा अपडेट्स देत असतो. तर आज काय झालं बघा, आज इथे तुम्ही बघू शकता की गॅपडाऊन ओपन झालं. आपलं जे ही 3 टार्गेट जी होती त्यातलं जे शेवटचं राहिलं होतं टार्गेट ते आज आलं. त्यानंतर सांगितलं होतं की एक बाउन्स येऊ शकतो. तो बाउन्स आला. तो बाउन्स कुठपर्यंत येऊ शकतो त्या लेव्हल्स पण दिलेल्या होत्या. बरोबर त्या लेव्हल पर्यंत आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग स्टार्ट झालं. सेलिंग होताना खाली जाताना कुठली लेव्हल येऊ शकते ते सांगितलं होतं, 23,905. ओके. हे पहिलं आलं. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर 23,820 येऊ शकते हे सांगितलं होतं आणि ह्याच्या खाली टिकलं तर मग खाली 23,755 सांगितलं होतं. तुम्ही बघू शकता 23,820च्या खाली काही किंमत टिकलेली नाहीये. बरोबर. तर त्यामुळे ह्याच्या खाली टिकलीच नाही. त्यामुळे हे येण्याचा काही अजून विषय आला नाही. आता उद्या बघूया ओपनिंग कुठे होतंय. आता काय झालंय, ह्या ज्या 3 लेव्हल दिसतायत निळ्या रंगामध्ये दाखवलेल्या, ह्या आपण म्हणू शकतो की मिड टर्म मंदी जी झाली आहे, म्हणजे हे जे काही मंदी झाली आहे त्याची ही फायनल टार्गेट्स आहेत. आता काय होऊ शकतं, याचा अर्थ असा नाही की ह्याच्या खाली आपल्याला आणखीन किंमत जाणारच नाही. ह्याच्या खाली पण जाऊ शकते. आपल्या सिस्टीमनुसार ही 3 टार्गेट आलेली आहेत. आता काय होऊ शकतं, आपल्याला आपल्या सिस्टीमनुसार तर इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. उद्या काय होईल, आता बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हाच लोएस्ट लो आहे. त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न बनायचं असेल तर उद्या गॅप अप ओपन व्हायला पाहिजे, वर जायला पाहिजे, परत थोडं खाली आलं पाहिजे आणि मग परत वर जायला पाहिजे. तर काय होऊ शकतं, मग डब्ल्यू पॅटर्न इथे असा दिसू शकतो. जर समजा किंमत खाली येणार असेल, उद्या इथनं खाली यायला लागली आणि 23,820च्या खाली टिकली, तर मग 23,755 पण येऊ शकतं. आणि मग काय होऊ शकतं, इथपर्यंत आली, परत वर गेली, थोडं असं करून इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आता जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, तोपर्यंत काय होणार आहे, खाली घसरण चालू राहणार आहे. ही मंदी जी आहे ही चालूच राहणार आहे. ज्या क्षणी डब्ल्यू पॅटर्न बनेल, त्यानंतर मात्र काय होईल, ही जी काय मंदीची मुवमेंट होती ही संपेल आणि तेजीची मुवमेंट सुरुवात होईल. तर आता कदाचित आज तर झाली नाही, उद्या होते का आपल्याला बघणं आवश्यक आहे. डब्ल्यू पॅटर्न बनल्याशिवाय आपल्याला ही मुवमेंट स्टार्ट होणार नाही. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. तर माझ्या मते आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल, निफ्टी फिफ्टी मध्ये या 3 लेवल जर पाहिजे असतील तर काढून ठेवा. या 3 लेवलच्या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो.
अगदी ह्याच्यापेक्षा खाली गेला तर खाली सुद्धा बनू शकतो. अशा प्रकारे आता शक्यता निर्माण झालेली आहे. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं ह्याचं केलेलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर 21 तारखेलाच सांगितलं होतं की हा रेझिस्टन्स झोन आहे आणि ह्या झोन मध्ये येऊन किंमत रिव्हर्स होऊ शकते. हा रेझिस्टन्स झोन दिला होता आणि किंमत इथे येऊन रिव्हर्स होऊ शकते. रिव्हर्स झाल्यावर कुठेपर्यंत जाऊ शकते, तर 57,450 येऊ शकतं, 57,165 येऊ शकतं आणि 57,165 च्या खाली टिकलं. मग काल ही दोन टार्गेट दिली होती. तुम्ही बघू शकता हे टार्गेट बरोबर आज ओपनिंगलाच आलेलं आहे 56,875 चं आणि बरोबर त्याचाच रेझिस्टन्स आज दिवसभर घेतलाय. म्हणजे ह्या ॲस्ट्रो लेव्हल्स किती महत्त्वाच्या असतात बघा. इथून खाली गेलं वर येताना त्याच लेवलचा रेझिस्टन्स घेतला. म्हणजे 56,875 त्याच्याही खाली टिकलं तर 56,505 असं आपल्याला इथे सर्व टार्गेट्स इथे आलेली आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 58,065 पासून हे चालू झालं, 57,065 पर्यंत 1000 पॉइंट झाले आणि त्याच्याही खाली आलं 1,500 पॉइंटच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीमध्ये एका फ्लो मध्ये ही मूव्हमेंट मिळालेली आहे. 1,500 पॉइंट बँक निफ्टीमध्ये मूव्हमेंट मिळणं हे काही सोपं नाहीये. आणि जर तुम्ही आत्मा कोर्स केला असेल किंवा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सुद्धा काय करू शकता, असे रेझिस्टन्स झोन असतील किंवा असे जे टार्गेट झोन असतात हे तुम्ही सुद्धा शोधून काढू शकता. अगदी सिंपल पद्धतीनं आपण ह्या सर्व गोष्टी इथे करतो. तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं ही सर्व टार्गेट्स आली आहेत. उद्या काय होऊ शकतं, इथे मात्र थोडंसं अजून आपल्याला एक गोष्ट आहे आणि त्यामुळे मला निफ्टीच्या बाबतीत गॅरंटीनं सांगता येत नाही की उद्याच्या उद्या लगेच तेजी होईल म्हणून. याचं कारण काय आहे, तर बँक निफ्टीमध्ये ना एक चांगली तेजी छोटीशी होणं बाकी आहे आणि ती झाल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येणं बाकी आहे. ते जर झालं की मग आपल्याला काय होईल, बँक निफ्टीमध्ये सुद्धा ही जी काय मंदी चालू आहे ती मग संपून जाईल. आता आपल्याला एक छोटी तेजी आणि मग मंदी असं आपल्याला बाकी आहे. खरोखर होतं का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर व्हायला लागलं तर मग खालची टार्गेट्स मी तुम्हाला तिथे देऊ शकतो. इथे सुद्धा लक्षात ठेवा, जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही, तेजी बघायला मिळणार नाही. हे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर कदाचित काय होऊ शकतं, सकाळी थोड्या वेळासाठी वर जाऊ शकते किंमत आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये वाटतंय आणि बँक निफ्टीमध्ये असं होऊ शकत असल्यामुळे निफ्टीचं सुद्धा उद्या सांगता येतं. कारण निफ्टीमध्ये ऑलमोस्ट ही जी मंदीची मुवमेंट आहे आपल्या सिस्टीमनुसार ती बऱ्यापैकी पूर्ण होत आलेली आहे. थोडासाच भाग बाकी आहे. कदाचित उद्या तो आल्यानंतर मग होईल. आपल्याला माहित नाही. पण बँक निफ्टीमध्ये मात्र एक आपल्याला भाग बाकी असल्यामुळे थोडंसं आपल्याला अजून मंदी चालू राहू शकते असं वाटतंय. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याविषयी केलेलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही युट्यूबचं ॲप ओपन केलं आणि त्याच्यावर शेअर मार्केट मराठी हा आपला चॅनल ओपन केलात की तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन दिसेल. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. चॅनलची मेंबरशिप घेतलेल्या सर्व सदस्यांना सर्व अपडेट हे YouTube वर मिळतात. आपण कुठल्याही ग्रुपमध्ये WhatsApp असेल, Telegram ग्रुपमध्ये ऍड करत नाही. तुम्हाला जे काही लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट मिळतात हे YouTubeच्या माध्यमातून मिळतात. YouTubeची नोटिफिकेशन्स तुम्हाला येतात आणि त्याच्यामध्ये मेसेज असतो आणि त्या मेसेजमध्ये हे सर्व लिहिलेलं असतं. तुम्ही YouTube चॅनल आपलं उघडलात की तिथे तुम्हाला व्हिडिओ, शॉर्ट्स असं वगैरे वेगवेगळं टॅब असतात. त्याच्यावर पोस्ट म्हणून एक टॅब असतो. POSTS, POSTS. तर त्या पोस्टवर जा आणि तिथे क्लिक करा. जरी तुम्ही मेंबरशिप घेतली नसेल तरी सुद्धा तुम्हाला तिथे काय दाखवतील, काही आपल्या जुन्या पोस्ट थोड्याशा दाखवतात. बरोबर, त्या रॅन्डम असतात, सलग नसतात. तर त्यामुळे त्या वाचून तुम्हाला फक्त कळू शकतं की कशा स्वरूपाची अपडेट्स मिळतात. तर ती अपडेट्स तिथे तुम्ही वाचू शकता. तर पोस्ट टॅब मध्ये तुम्हाला ती दिसतील. आता आपल्याला याच्यामध्ये चार ऑप्शन्स आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. आपण सगळ्यात जो हे आहे म्हणजे लोकप्रिय पॅटर्न आहे याच्यामधला, लोकप्रिय जे मेंबरशिप आहे ती आहे गोल्ड मेंबरशिप. या सर्व मेंबरशिपच्या ज्या इथे पहिल्या लिहिलेल्या किमती दिसत आहेत ह्या चालू महिन्याच्या आहेत.
पुढच्या महिन्यापासून ह्या वाढणार आहेत. चालू महिन्यात जर तुम्ही मेंबरशिप घेतली आणि कंटिन्यू केली, जोपर्यंत तुमची मेंबरशिप कंटिन्यू राहील, तुम्हाला हेच रेट राहतील. मात्र जर मध्येच ब्रेक झाली, 1 दिवसासाठी जरी ब्रेक झाली, तरी मग मात्र तुम्हाला हे दर लागू होणार. ही YouTubeची पॉलिसी आहे, माझी पॉलिसी नाहीये. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना गोल्ड मेंबरशिप घ्यायची आहे, 199 मध्ये आत्ताच घेऊ शकता. 479 होणार आहे पुढच्या महिन्यापासून. प्लॅटिनम मेंबरशिप अजून तरी माझ्याकडनं कुठलाही रेट वाढणार नाहीये. जर YouTubeनं त्याच्यामध्ये काही वाढवणार असतील, तर ते आपल्याला पुढच्या महिन्यात लक्षात येईल. तर माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल की मेंबरशिपचे रेट्स काय आहेत. आणि तुम्ही जर Android किंवा Windows मधनं घेत असाल तर हे रेट आहेत. तुम्ही Appleच्या कुठल्याही डिव्हाइस वरनं घेत असाल तर तुम्हाला थोडे जादा रेट द्यावे लागतात. कारण त्यांचं जे हे आहे, म्हणजे प्ले स्टोअर आहे, त्याच्यावर काही चार्जेस एक्स्ट्रा असतात. त्यामुळे तुम्हाला, जर तुम्ही iPhone वरून घेत असाल किंवा Mac सिस्टम वरून घेत असाल, तर तुम्हाला हे रेट जास्त दिसतील. तर इथे आपल्याला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त माहिती जर हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. हा माझा WhatsApp मेसेजचा नंबर आहे. फक्त आणि फक्त WhatsApp मेसेज करूनच या नंबरवर तुम्ही प्रश्न विचारू शकता. कॉल करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे तुमची जर काही शंका असेल तर तुम्ही या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे विचारू शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आपल्याला राहिलेला इंडेक्स जो सेन्सेक्स आहे, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे क्लिअर कट दिसतंय की आपण ज्या वेळेला निफ्टीमध्ये सांगितलं होतं, बँक निफ्टीमध्ये सांगितलं होतं, सेन्सेक्स मध्ये सुद्धा खाली 77,150 ची लेवल असेल, 76,900 ची लेवल असेल, आणि ही मेक ऑर ब्रेक लेवल होती. याच्या खाली टिकल्यानंतर 76,655 ची लेवल असेल, त्याच्या खाली टिकल्यानंतर 76,335 ची लेवल असेल. प्रत्येक टार्गेट आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं, हे दुसरं टार्गेट आलं, बाउन्स आला, तिसरं टार्गेट आलं, बाउन्स आला, चौथं टार्गेट आलं, बाउन्स आला, आणि पुन्हा किंमत खालीच जाते. अशा प्रकारे आपल्याला चारही टार्गेट आली आहेत. आता इथे काय होऊ शकतं, इथे किंमत चौथं टार्गेट आल्यानंतर वर गेली होती, त्यानंतर आता परत खाली यायला लागली आहे. ही खाली येत असताना कुठपर्यंत खाली जाऊ शकते, तर ते आता उद्या काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर उद्या आपल्याला किंमत खाली येत असताना 75,990 ह्या लेवल पर्यंत एकदा येईल अशी आपली अपेक्षा आहे. अर्थात लक्षात ठेवा, डब्ल्यू पॅटर्न जर बनला त्यापूर्वी, म्हणजे किंमत थोडीशी खाली यायला लागली आणि इथेच डब्ल्यू पॅटर्न बनला, मग तेजी होईल. पण जर डब्ल्यू पॅटर्न नाही बनला आणि किंमत खाली यायला लागली, तर ऍटलीस्ट 75,990 हे टार्गेट एकदा तरी येऊ शकतं. ह्याच्या खाली टिकलं तर मग 75,570 हे टार्गेट येऊ शकतं, आणि ह्याच्याही खाली टिकलं तर मग 75,255 हे टार्गेट येऊ शकतं. तर ही 3 टार्गेट आपल्याला उद्यासाठी आहेत. लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलेली ही सर्व टार्गेट्स आज आपल्याला आलेली बघायला मिळाली. अर्थात बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मधलं विश्लेषण जे असतं, हे फक्त प्लॅटिनम मेंबर्सना दिलं जातं. त्यांना तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण दिलं जातं. गोल्ड मेंबर्सना आपण फक्त निफ्टी 50 मधलंच लाईव्ह मार्केटचं विश्लेषण देतो. तर हे झालं आपल्याला आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं तिन्ही इंडेक्स मध्ये, याचं केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद.